रेल्वेच्या गर्दीतून बाहेर पडलं की रेल्वे स्थानकाबाहेर चाकरमान्यांना सामना करावा लागतो तो फेरीवाल्यांचा। फुटपाथ जवळ जागा मोकळी दिसली की फेरीवाल्यांनी तिथे ठाण मांडलंच म्हणून समजा। दमून भागून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना घरी परतण्यासाठी मोठी कसरतच करावी लागते। बृहन्मुंबई महानगरपालिका जे फुटपाथ बांधते ते असं आमचं आता असं मत झालं की ते फेरीवाल्यांसाठीच बांधते की रोज बिचारी BMCची माणसं साफसफाई करतात आणि लगेच फुटपाथवाले आपले येऊन भाजी मांडतात, सगळं करतात। ते एवढे काय म्हणावं त्याला की त्यांची मगरुरियत एवढी वाढली आहे की ते सिनियर सिटीजनना सुद्धा मानत नाही आहेत। फुटपाथ पूर्णतः त्यांनी कन्झ्युम केलेले आहेत। लोकांनी का म्हणून हा त्रास करायचा की त्यांना फुटपाथ उपलब्ध नसेल तर रस्त्याच्या मधून चालायचं। लोकांना फुटपाथ उपलब्ध करून देणं आणि ते अतिक्रमण मुक्त ठेवणं हे महापालिका आणि पोलीस दोघांचीही जबाबदारी आहे। दोन्ही विभाग नवघर पोलीस ठाणे आणि T विभाग मुंबई महापालिका हे त्यांचं काम व्यवस्थित करत नसल्यामुळे लोकांना हा त्रास होतो। सिनियर सिटीजननी चालायचं कुठून हा आमच्यासमोर प्रश्न असतो। एका बाजूला रिक्षा स्टँड आहे, तिकडे लाईन असते, त्यामुळे ती बाजू आम्हाला चालता येत नाही, ह्या बाजूला चालता येत नाही, तर आम्ही चालायचं कुठे आमच्यासमोर प्रश्न पडलेला आहे। वेळोवेळी या फेरीवाल्यांवर महापालिकेनं कारवाई केली आहे, पण कारवाईचा केवळ देखावा असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। राजकीय हस्तक्षेपही फेरीवाल्यांच्या पथ्यावर पडतो अशी चर्चा आहे। त्यामुळे हाल होतात ते सर्वसामान्य मुंबईकरांचेच। अमोल पेडणेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुलुंड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।